22 वर्षाचा शैलेश हा एक मध्यमवर्गीय मुलगा. अभ्यासात कायम टॉप 5मध्ये त्याचा नंबर असायचा. मग ते माध्यमिक शाळा असो की कॉलेज, नेहमी तो अभ्यासात कायम पुढे असायचा. शैलेश हा खूप समजूतदार होता. त्याला मोठा होऊन विमानाचा पायलट व्हायचं होतं. परंतु शैलेशच्या नशिबाने त्याची साथ दिली नाही. एका भीषण अपघातामध्ये शैलेशचे वडील रामराव निधन पावले आणि त्या घटनेनंतर शैलेशचे आयुष्य संपूर्ण बदलून गेले. घरामध्ये आता शैलेशच मोठा आणि एकटा मुलगा होता. त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी त्याच्या एकट्यावर आली. शैलेशने आता विचार करण्यास सुरुवात केली आणि आता पुढे घरच्या संपूर्ण जबाबदाऱ्या स्वीकार करून पुढे जाण्याचे ठरवले. कारण आता आलेल्या परिस्थितीला सामोरे गेल्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. गावी शेत मात्र भरपूर होते. परंतु लहानपणापासूनच शैलेशच्या आईबापांना असं वाटत असे की जे हालाबळीचे दिवस आम्ही शेतीमध्ये राबून काढलेत तसे आमच्या शैलेशच्या वाट्याला येऊ नये. म्हणून त्याने मुद्दामूनच लहानपणापासून शैलेशला शेतीपासून दूर ठेवले आणि शिक्षणाकडे जास्त लक्ष केंद्रित केले. शैलेशला शेतीतले काहीच काम येत नसल्याने आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शैलेशने शहरात जाण्याचे आणि तेथे जाऊन काम करण्याचे ठरवले. काही दिवसांनी शैलेश 12वीचे बोर्ड एक्झाम देऊन आपल्या आईसोबत मुंबईला निघाला. शैलेश मनाने खूप खचून गेला होता. त्याचा पायलट बनण्याचं स्वप्नही आता अर्धवटच सोडायला लागणार होतं. कारण आता त्याला त्याची जीवनशैली चालवण्यासाठी शहरामध्ये काम करणे अनिवार्य होते. नवीन शहरामध्ये शैलेशची कुठल्याही प्रकारची ओळख नव्हती. त्यामुळे त्याने काही दिवस हालाबळीत काढून कमी पगारात काम करून त्याने काढले आणि त्याच्या मेहनतीला जणू देवालाही कीव आली. थोड्याच दिवसांच्या कालावधीनंतर शैलेशला एका ऑनलाईन कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. शैलेश लहानपणापासूनच समजूतदार होता. त्यामुळे त्याने पैसे इकडे तिकडे वाया न घालता व्यवस्थितरित्या एखाद्या मोठ्या माणसासारखे त्याचे घर सांभाळले. घरामध्ये ज्या सर्व गरजेच्या वस्तू लागतात त्या त्यांनी विकत घेतल्या. नवीन लागलेल्या कंपनीमध्ये शैलेशला पगारही चांगला होता. त्यामुळे आता त्याला फारशी चिंता करण्याची गरज नव्हती. शैलेशचे जीवन आता सुरळीतपणे चालले होते. एक दिवशी शैलेश सुट्टीच्या दिवशी आरामात सोफ्यावरती TV बघत होता. अचानक त्याच्या फोनची रिंग वाजली आणि शैलेशने फोन हातात घेतला. शैलेशने फोन बघितला तर त्याच्यावरती नंबर सेव्ह नव्हता. तो एक अननोन नंबर होता. शैलेशने कॉल रिसीव केला. समोरून एक शैलेशच्याच वयाचा तरुण मुलगा बोलत होता. अरे काय शैल्या, तू तर विसरला पार आम्हाला. जसा मुंबईला गेलायस तसा एक कॉल किंवा एक SMS नाही. इतकी मुंबई नगरी भारी आहे का की आम्हाला विसरून गेला पार. अरे आण्या तू, शैलेश इकडून उत्तर देत बोलला. नाही रे बाबा, कसा विसरणार मी तुला. अरे बाबा, मी इकडं मुंबईला आल्यानंतर माझा फोनच बंद पडला. त्यानंतर मी नवीन फोन घेतला तर त्याच्यात कोणाचेही जुने नंबर नव्हते. आणि तुला कसं विसरणार येड्या, आपण तर लहानाचे मोठे एक सोबत झालो. एका शाळेत गेलो, एका ताटात जेवलो. नाही बाबा, तू खरंच विसरून गेलास आम्हाला, आण्या तिकडून बोलला. शैलेश याच्यावरती उत्तर देणार इतक्यात आण्या तिकडून बोलला. बरं ते जाऊ दे आता, कसा आहेस तू, ठीक तर आहेस ना. आणि छोटी मम्मी काय करताय, त्यांची तब्येत वगैरे बरी राहते ना. हो आण्या, सगळं काही व्यवस्थित चाललं आहे. मम्मी आणि माझी तब्येतसुद्धा व्यवस्थित आहे. तिकडे गावाला कसे काय आहेत, मोठी मम्मी आणि मोठे पप्पा बरे तर आहेत ना. हो रे, इकडं पण सगळं व्यवस्थित आहे. तुझं सांग, बाकी काय चाललं आहे मग. काय नाही रे आण्या, सर्व काही व्यवस्थित चाललं आहे बघ. कामही चांगलं आहे, पगार पाणीही व्यवस्थित मिळतो. घरामध्ये हळूहळू सर्व साहित्य घेत आहे आणि आता फक्त कामावरती जायचं आणि यायचं. आता इकडंच एखादी मुलगी बघतो आणि सेटल होऊन जातो. शैलेश गमतीच्या स्वरात बोलला. हो बरं आहे लेका तुझं. इकडे तर आमचं गावाला काय शेतातलं कामं करायची आणि राबायचं. जिंदगी आहे रे बाबा, चालायचंच ते, इकडून शैलेश बोलला. आण्या हा शैलेशचा चुलत भाऊ. आण्याचे वडील
थोरले होते. बऱ्याच दिवसानंतर आन्याचा आणि शैलेशचा संवाद होत होता. त्यामुळे दोघांचा संवाद अर्धा ते पाऊण तास चालला. त्यांनी ह्या अर्ध्या ते पाऊण तासामध्ये खूप जुन्या पुराण्या आठवणींवरची चर्चा केल्या. त्यानंतर आन्या शैलेशला बोलला, अरे शैल्या, मी ना पुढच्या आठवड्यात मुंबईला येणार आहे. माझं काहीतरी कागदपत्रांचं काम आहे. जर जमलं तर मी तुझ्या घरी येईल मग तुझं घर बघायला. अरे हो नक्कीच ये, शैलेश आन्याला बोलला. तसं आला की मला कॉल कर, म्हणजे मग मी तुला स्टेशनवरती घ्यायला येईल. हो ठीक आहे. चल मग आता आल्यावरती मी तुला तसा कॉल करतो, आन्या शैलेशला बोलला. असेच बघता बघता एक हप्ता निघून गेला. पुन्हा एकदा आन्याने शैलेशला कॉल केला आणि त्याला मी उद्या मुंबईला येणार आहे याची खबर दिली. शैलेश हे ऐकून खूप खुश झाला. मी उद्या सकाळची पहिलीच बस पकडून मुंबईला येत आहे. मला साधारणतः यायला दुपार होईल आणि 4 ते 5 वाजेपर्यंत माझे काम संपेल. त्यानंतर मग मी तुला फोन करतो, मग तू मला घ्यायला ये, असं आन्या शैलेशला बोलला. अरे हे तर बेस्ट आहे. माझी सुट्टी 4 वाजता होते, मग मी तुला घ्यायला यायला मोकळा होईल. बरं ठीक आहे, मग कर उद्या कॉल तसा मला. आता मी निघतोय, मला कामाला जायला उशीर होतोय, असे शैलेशने आन्याला सांगितले. तिकडून आन्याही बोलला, हो ठीक आहे, असे बोलून दोघांनीही फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4:30च्या सुमारास आन्याने शैलेशला कॉल केला. त्यावेळेस शैलेश नुकताच कामातून सुटलेला होता. अरे आन्या, हां बोल ना, पोचलास का तू? हो रे बाबा, मी तर मागील 15 ते 20 मिनटापासून तुला कॉल करेल म्हणत होतो, पण मला खूप भूक लागलेली रे, त्यामुळे थोडा नाश्ता करत होतो. आता माझे पोट भरलेले आहे, त्याच्यामुळं तू आता मला कितीही उशिरा न्यायला आला तरी चालेल. मी रामपूर रेल्वे स्टेशनला तुझी वाट बघतोय, ये लवकर. हो आन्या, निघतो मी लगेच, 15 मिनटात पोचेल मी तिथे, ठीक आहे ना, शैलेश कॉलवरती बोलला. हो ठीक आहे शैलेश, तोपर्यंत मी इथे टाईमपास म्हणून जरा मार्केटचा फेरफटका मारतो. एवढे बोलून आन्याने कॉल ठेवून दिला. त्यानंतर पुढील 15 मिनिटात शैलेश रामपूर रेल्वे स्टेशनला पोहोचला. खूप दिवसांनी आन्या आणि शैलेशची भेट झाली असल्याने दोघांनी एकमेकांना कडाडून मिठी मारली आणि दोघांनी एकमेकांची गळेभेट घेतली. त्यानंतर तिथेच उभे राहून त्या दोघांचे बोलणे सुरू झाले. यार शैल्या, तू तर खूप बदलून गेलाय मुंबईला आल्यावरती. कपडे बिपडे इतके भारी घातलेले आहेत तू, जाम हिरोवानी. हां अरे आन्या, नाही रे बाबा, मुंबईमध्ये असं राहावंच लागतं. कामामध्ये गेलं की तिथं थोडंसं व्यवस्थितच राहावं लागतं. त्यामुळे नाहीतर मला हे असले कपडे अजिबात आवडत नाही. मला साधंसुधं राहायला आवडतं, शैलेश आन्याला बोलला. त्यानंतर शैलेश अनिलला बोलला, चल आता आपण निघूया घरी, आई वाट बघत आहे. हो चल मग जाऊया आपण, आन्या शैलेशला बोलला. आणि आन्या रिक्षेच्या लाईनीकडे निघाला. इतक्यात शैलेश त्याला बोलला, अरे कुठं जातोय तिकडं, थांब जरा. कुठं घरी जायचं आहे ना आपल्याला, आता तूच तर बोलला चल निघूया आपण. अनिल आपले पाऊल रोखत बोलला. अरे हो, घरीच जायचं आहे आपल्याला, पण रिक्षेने नव्हे, माझ्या बाईकने, शैलेशने अनिलकडे बघत स्मित हास्य करत बोलला. काय बाईक? तू कधी घेतलीस बाईक? अरे वा, खूप पैसेवाला झालेला दिसतोय तू, अनिल मस्करीच्या भावात शैलेशला बोलला. नाही रे बाबा, पैशावाला कसला, EMIवरती घेतलेली आहे. कामाला यायला जायला लागतं, ट्रेनमध्ये खूप गर्दी असते, त्यामुळे घेऊन टाकले एकदाशी, शैलेशने अनिलकडे बघत बोलले. हो का, मग चल दाखव तुझी बाईक कशी आहे, बघू दे तरी मला. हो आहेच ना, इथं पार्किंगमध्ये आहे, 2 मिनटं फक्त चालत जाऊ आपण, लगेच आपण पोहोचू बाईकजवळ. इतके म्हणून शैलेश आणि अनिल दोघेही बाईक पार्किंगकडे निघाले. शैलेशची बाईक पाहून अनिल तर भांबावून गेला. ती खूप सुंदर अशी स्पोर्ट बाईक होती. निळा भडक कलर, चाकांलाही निळा कलर, टायर खूप मोठे, दिसायला ती खूप महागडी बाईक दिसत होती. आईला शैल्या, खूप मस्त बाईक घेतली रे तू, कितीची आहे ती बाईक, अनिलने शैलेशला विचारले. त्यावर शैलेश बोलला, अरे 2 ते 2.5 लाखापर्यंत पडली मला लोनवरती.
हो का? ठीक आहे मग. तर बाईक मी आता चालवणार. ठीक आहे आन्या, चालव तू बाईक, मी बसतो मागे. अनिलने बाईक चालवायला घेतली आणि शैलेश त्याला कोणत्या मार्गाने जायचं हे मागून सांगत होता. थोड्याच वेळात ते दोघेही शैलेशच्या घरी पोहोचले. घरी आल्यानंतर शैलेशच्या आईने त्या दोघांना पिण्यास पाणी आणि खायला थोडे बिस्किट दिले. त्यानंतर त्या तिघांनी थोड्या वेळ गप्पा मारल्या. गप्पा मारून झाल्यानंतर शैलेश अनिलला बोलला, अनिल तू फ्रेश हो आणि आराम कर. आम्ही संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी मार्केटमध्ये जाऊन भाजी घेऊन येतो. हो ठीक आहे, पण जरा लवकर या, मला करमणार नाही ते एकट्याला, असे अनिल शैलेशला बोलला. हो हो ठीक आहे, आम्ही 15-20 मिनिटात येतो परत फिरून, असे बोलून शैलेश आणि शैलेशची आई मार्केटमध्ये निघून गेले. आता घरामध्ये फक्त अनिलच राहिला होता. अनिलने शैलेश आणि शैलेशची आई घराबाहेर गेले की नाही याची खात्री करण्यासाठी दरवाजाजवळ आला आणि दरवाजाच्या बाहेर बघितले. ते दोघं घराच्या बाहेर निघून गेले याची खात्री झाल्यानंतर अनिलने खोलीचा दरवाजा बंद केला आणि त्यांनी सोबत आणलेल्या बॅगेमधून एक काळ्या रंगाचे गाठोडे बाहेर काढले आणि अनिल घाईघाईने स्वयंपाकघरामध्ये गेला आणि स्वयंपाकघरामध्ये तो अगदी नेहळून पाहायला लागला. अनिलची नजर भांडे ठेवण्याच्या मांडणीवरती असणाऱ्या सर्वात उंच भागावरती गेली. तिथे छोटे छोटे रिकामे डबे ठेवले होते, ज्यांच्यावर हलक्या प्रमाणावर धूर साचलेली होती. ह्याच्यावरून अनिलने तर्क लावला की ह्या डब्याचा वापर खूप कमी असावा आणि हे डबे वापरात येत नसावा. अनिलच्या चेहऱ्यावर एक रहस्यमय आणि षड्यंत्राचे स्मित हास्य आले. अनिलने लगेच खुर्चीच्या साहाय्याने त्या वरच्या डब्यांच्या लाईनीमधला एक डब्बा काढला आणि त्याच्या बॅगेतून जे काळे गाठोडे त्यांनी सोबत घेऊन आलेला ते एका डब्यामध्ये ठेवले आणि पुन्हा तो डब्बा अगदी होता त्याच जागी ठेवला. अनिलने आणलेल्या त्या काळ्या गाठोड्यात नेमके काय होते आणि अनिलने असे गुपचूप ते गाठोडे का शैलेशच्या घरामध्ये ठेवले? अनिलने शैलेशसाठी गावावरून काही सरप्राईज आणले होते की हे भलतेच दुसरे काही होते? आणि ह्या सगळ्या गोष्टींचा शैलेशच्या येणाऱ्या जीवनावरती काय परिणाम होणार होता? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ह्या कथेचा पुढील भाग नक्की पहा.